हे आणि आपण जवळपास 15 दिवसातून आज भेटत आहोत. तरी देखील देवाचे उपकार मानूया. मागच्या आठवडी जरी आपण भेटलो नाही तरी देखील मागच्या आठवडी फार महत्वाचं काम झालं आणि त्याच्याबद्दलची साक्ष येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल आणि ती साक्ष जी आहे ती फार महत्वाची असेल. तर आज आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. होतील तेवढे गुडघे टेकू प्रार्थना करू. अखिल विश्वाच्या आणि आमच्या सर्वांच्या उत्पन्न करत्या जिवंत देवा बाप्पा, आज या सायंकाळच्या समयी आबाने बाबा म्हणून आम्ही तुझ्याकडे येत आहोत. लीन नम्र अंतकरणाने परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे येत आहोत. आम्ही तुझ्या समोर गुडघे टेकलेले आहेत. कारण की परमेश्वर आम्ही जाणून आहोत की आम्ही हतबल आहोत आणि आम्ही पूर्णपणे तुझ्यावरती अवलंबून आहोत. परमेश्वरा, आम्ही वेगवेगळ्या त्रास संकटामध्ये असताना देखील ह्या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे त्रास संकट, आम्ही त्या त्रास संकटामध्ये त्रस्त असे असताना परमेश्वरा आम्ही ह्या ठिकाणी एका आशेनं आलेलो आहोत. आणि ती आशा म्हणजे परमेश्वरा तुझ्या वचनाद्वारे आम्हाला प्रोत्साहन मिळावं, धीर मिळावा, आमचा विश्वास वाढावा आणि परमेश्वरा सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा अनुभव आम्हाला मिळावा. प्रार्थना विनंती करत आहोत परमेश्वर देवा की लीन नम्र अंतकरणाने जसे आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या प्रेमाने भर, तुझ्या सत्याने भर, जेणेकरून परमेश्वरा आणखी एकदा आमच्यामध्ये स्फूर्ती येईल, पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये प्रेरणा येईल आणि परमेश्वरा त्या प्रेरणेद्वारे आम्ही पुढचं आयुष्य जगू. प्रेमळ पित्या, ह्या ठिकाणी आम्ही खूप आशा घेऊन आलेलो आहोत परमेश्वराने. आम्हाला माहित आहे की आमची झोळी कधीच परमेश्वरा तू मोकळी ठेवणार नाहीस. तर तू आम्हाला ज्या गोष्टी आमच्या गरजेच्या आहेत त्या तू तुझ्या इच्छानुसार पुरवणार आहेस. म्हणून आजचं हे वचन, आमचं अंतःकरण, आमचं सर्वस्व आम्ही परमेश्वरा तुझ्या अधीन स्वाधीन करून ही नम्र प्रार्थना धन्य तारणारा जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. बर, देवाच्या वचनाकडे जाण्या अगोदर एक प्रत्येक वेळेस आपण एक चालीरीती जी आहे त्याप्रमाणे आपण जात असतो. जर आपल्या कुटुंबामध्ये नवीन सभासद किंवा देवाचं लेकरू आलं तर आपण त्याची ओळख करून घेतो, बरोबर? तर आपल्यामध्ये आंटी आलेल्या आहेत आणि बसूनच उभा राहायची गरज नाही. तुम्ही कृपा करून जर तुमचं नाव, तुम्ही कुठून आला आणि तुम्ही काय करता एवढं सांगितलं तर फार बरं होईल. बर ठीक आहे. फार छान. आपलं नाव? फार छान. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि सदोदित तुम्ही येत चला. ठीक आहे. तुम्ही पण वचन सांगता? मिस्टर सांगता. ठीक आहे. देव त्यांनाही आशीर्वाद देऊ आणि असंच ह्या मंडळीमध्ये, ह्या छोट्याशा कल्पामध्ये येत चला आणि आम्हाला प्रोत्साहन देत चला. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव असो. बर, ठीक आहे. आठवतं का आपण कुठे थांबलो होतो? रविवार किंवा आठवड्याच्या पहिल्या दिवसाशी निगडीत वचनं कोणकोणती होती त्याच्याविषयी आपण शिकत होतो. आठवतं का? 7व्या दिवसाविषयी आपण खूप शिकलो. 7वा दिवस असा आहे, 7वा दिवस तसा आहे, 7वा दिवस विसाव्याचा पवित्र आहे, देवाने निवडलेला दिवस आहे, तो विसाव्याचा दिवस आहे, आशीर्वादित असा दिवस आहे. पहिल्या दिवसाचं काय? पहिल्या दिवसाविषयी पण शिकलं पाहिजे. म्हणून आपण पहिल्या दिवसाची काही वचनं माग शिकलो. काय शिकलो मागील आठवड्यामध्ये किंवा त्याच्या मागील आठवड्यामध्ये? पहिल्या दिवसाविषयी आपण काय शिकलो? मत्तईचा 28:1. बर, काय शिकलो त्याच्यामध्ये? आठवड्याचा पहिला दिवस याच्याविषयी शिकत आहोत. आठवड्याच्या 7व्या दिवशी विषयी शिकलो. आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयी देवाच्या वचनामध्ये कुठं कुठं नमूद केलेलं आहे? पहिल्या वेळेस आठवड्याचा पहिला दिवस कुठे नमूद केलेला आहे?
आठवड्याचा पहिला दिवस बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये कुठं नमूद केलेलं आहे? ज्यावेळेस आपण ह्या ठिकाणी येतो त्यावेळेस आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आपण देवाच्या सानिध्यामध्ये आहोत. प्रश्न साधा, सोपा, सरळ आहे. आठवडा म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस जो आहे त्याच्याविषयी आपण बायबलमध्ये पहिल्या वेळेस कुठं वाचतो? उत्पत्तीमध्ये वाचतो. फार छान, उत्पत्तीमध्ये वाचतो. आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयी आपण उत्पत्तीमध्ये वाचतो. बर, कुठे वाचतो आपण उत्पत्ती 1 मध्ये? हा बरोबर, उत्पत्ती 1 कुठे? उत्पत्ती 1:3 वाचा. बर, पुढे. बर, पुढे. संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस. बरोबर. आता त्या ठिकाणी तो दिवस विसाव्याचा आहे, तो दिवस आशीर्वादित आहे, किंवा तो दिवस पवित्र आहे. या 3 गोष्टी आहेत का? नाही. का नाही? कारण की पुढे आपण काय वाचतो? मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो व जलास दुभांगणारे हो. असे देवाने अंतराळ केले व अंतराळाच्या व वरच्या जलास वेगळे केले आणि तसे झाले. देवाने अंतराळास आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा दुसरा दिवस. म्हणजे पहिल्या दिवसामध्ये देवाने विसावा घेतला, तो आशीर्वादित केला किंवा तो पवित्र केला असं आपण काय वाचत नाही. बर, ह्याच्यानंतर तुम्हाला किंवा दुसरं वचन जे आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयी सांगतो, कुठलं? मत्तय 28:1 वाचा कृपा करून. बर, ठीक आहे. बर, ठीक आहे, वाचा दुसरं वचन वाचा. बर, ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे का? पवित्र दिवस, विसाव्याचा दिवस किंवा आशीर्वादित दिवस? फक्त आठवड्याचा पहिला दिवस. आता पण किती वचन वाचली आपण? 2. बर का? तर अशी वचनं आपण शोधत शोधत पुढे गेलो. मागच्या 2 आठवड्यापूर्वी गेलो शोधत शोधत, पण आपण सध्या उजळणी करत आहोत. कृपा करून हे नमूद करा की कुठं आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयी वचनं आहेत. ते सगळे वचनं लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की लोक म्हणतील की आठवड्याचा पहिला दिवस, लगेच तुम्हाला ते वचन माहित पाहिजे त्या दिवशी काय झालं. मत्तय 28:1 मध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय झालं? हा, मगदलीन मरिया गब्रेजवळ गेल्या. बर, तिथं त्या ठिकाणी भूमिकंप झालेला आहे आणि कबर काय झालेली आहे? धोंडा लोटला गेलेला आहे आणि त्यावरती स्वर्गदूत बसलेला आहे. बरोबर का? म्हणजे थोडक्यात आतापर्यंत 2 वचनं वाचली, त्या ठिकाणी विसावा, आशीर्वाद आणि पवित्र हा शब्द आलेला नाही. बर, मार्क याचा 16वा अध्याय. मार्क याचा 16वा अध्याय 1 आणि 2. बरोबर. हा, याकोबाची आई मरिया व सलोमी यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधी द्रव्य विकत घेतली. बर, आता ह्या ठिकाणी किती लोकांचा उल्लेख केलाय? मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे. बरोबर, 3. मत्तय 28 मध्ये किती लोकांचा उल्लेख केलाय? मत्तय 28:1. मत्तय 28:1 इथं लिहिलंय, आठवड्याच्या पहिल्या दिवशी उजाडताच मगदलिया मरिया व दुसरी मरिया. म्हणजे एका ठिकाणी 2 स्त्रियांविषयी लिहिले, एका ठिकाणी 3 स्त्रियांविषयी लिहिले. चुकीचं काही नाही. मत्तयला वाटलं की 2 स्त्रियांविषयी लिहावं म्हणून मत्तयनं 2 स्त्रियांविषयी लिहिलं, पण लूक म्हणाला की नाही, 3 स्त्रियांविषयी मला लिहायचं आहे, त्यानं 3 स्त्रियांविषयी लिहिलं. पण त्या ठिकाणी तथ्य बदललेलं आहे का? काहीच नाही.
मार्क याचा 16वा अध्याय 2रं वचन वाचा. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी हम्म भल्या पहाटे सूर्योदयाच्या समय हम्म त्या कबरेजवळ आल्या. पुढे. तेव्हा त्या एकवीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावर कोण आपल्याकरिता कोण होते. बर, ते विचार करत होत्या की ते कबरेची जी धोंड आहे ती धोंड कोण बाजूला काढेल. आणि मग त्या 28 मध्ये आपण काय वाचलं, देवदूतानं ती धोंड बाजूला काढलेली. म्हणजे ज्या वेळेस एका घटनेचा आपण अभ्यास करतो ना, मत्तई त्या घटनेविषयी काय म्हणतो, लूक त्या घटनेविषयी काय म्हणतो, मार्क त्या घटनेविषयी काय म्हणतो, या सर्व लोकांचे विचार ज्यावेळेस आपण ऐकतो, वाचतो, अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला स्पष्ट कळतं क्रमानुसार काय काय झालं. त्या तिघी त्या कबरेसमोर गेल्या, कबरेजवळ गेल्या. मग त्याच्यानंतर आपण काय पाहतो, त्यांनी प्रश्न विचारला की बाबा ही धोंड जी आहे, हा मोठा दगड आहे, तो कोण बाजूला काढेल. लगेच त्या ठिकाणी भूमिकंप झाला, स्वर्गदूतानं तो दगड बाजूला लोटला आणि त्या दगडावरती तो बसलेला आहे. बर, ठीक आहे, खूप काही गोष्टी आपण शिकू शकतो. बर, आणि मग आणखी काय लिहिलेलं आहे 9व्या वचनामध्ये. बर, किती वचन वाचले आतापर्यंत आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयी? 3. आता 4थं वचन बघूया. 9वं वचन त्याच अध्यायामध्ये, मार्क 16:9. हम्म हम्म बर, आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयी लिहिलेलं आहे. त्यानं दर्शन कोणाला दिलं? किती जणी गेल्या होत्या त्या ठिकाणी? त्या तीन. हा, त्यातल्या मरिया मगदलिनीला त्यानं दर्शन दिलं. बरं, 10वं वचन वाचूया. बर, त्या ठिकाणी 20वा आराम, शाबात, पवित्र दिवस असं काय लिहिले का? नाही. बर, आता पुढे जाऊया आणि पाहूया आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयी आणखी कुठं काय लिहिलेलं आहे. योहानाचा 20वा अध्याय. पोहोचलो का या ठिकाणी मागच्या वेळेस आपण? बर, योहानाचा 20वा अध्याय, पहिलं वचन. हम्म हम्म हा, म्हणजे आता आपल्याला आणखी जास्त माहिती की त्या ठिकाणी. आता जर तुम्ही मत्तई, लूक, मार्क, योहान ह्याच्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी एका व्यक्तीविषयी वारंवार लिहिलेलं आहे. कोणती ती व्यक्ती? मरिया मगदलिनी, बरोबर का? हा, बर, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी ह्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी अंधाराच्या वेळेसच तिनं काय केलं, पहाटे आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन तिनं पाहिलं की कबर उघडलेली आहे. 20वा शब्द आहे का? शाबात शब्द आहे का? आशीर्वाद शब्द आहे का? पवित्र शब्द आहे का? नाही. बर, आणखी पुढे जाऊया आपण. प्रेषितांचे कृत्य याचा 20वा अध्याय. ह्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या नंतरच्या आहेत. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या नंतरच्या आहेत. येशू ख्रिस्त जो आहे तो मरण पावल्यानंतरच्या गोष्टी आपण शिकत आहोत. खूप लोक म्हणतात की येशू ख्रिस्त मरण पावला त्यावेळेस त्यानं वधस्तंभावरती 10 आज्ञा रद्द केल्या, पण त्या वधस्तंभाच्या नंतरच्या गोष्टी आपण शिकत आहोत की खरंच 10 आज्ञा रद्द केल्या का? खरंच आठवड्याचा पहिला दिवस पवित्र ठरवला का? त्याच्यामध्ये बदल केला का देवाने? प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय आणि 7वं वचन, बरोबर. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पावलाने त्यांच्या बरोबर भाषण केले. तो दुसऱ्या दिवशी राहणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले. बर, इथं काय लिहिलंय? मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यास एकत्र जमलो. आठवड्याचा पहिला दिवस कधी सुरू होतो? आठवड्याचा पहिला दिवस कधी सुरू होतो? शनिवार सूर्यास्त झाल्यानंतर, बरोबर. सूर्यास्त झाल्यानंतर ह्या ठिकाणी काय लिहिलंय? लोक एकत्र जमले आणि त्या ठिकाणी त्यांनी भाकर मोडली. आणि त्यांनी प्रचार कधीपर्यंत केला? वाचून सांगा. मध्यरात्रीपर्यंत केला. मध्यरात्री म्हणजे कोणती रात्र आहे ती? कोणत्या दिवसाची रात्र आहे ती? बरोबर का चूक? बरोबर.
म्हणजे रविवारची जी रात्र आहे ती रात्र त्या मध्यरात्रीपर्यंत प्रचार झालेला आहे. का? कारण की पुढच्या सकाळी किंवा ज्यावेळेस प्रकाश येईल त्यावेळेस ह्या ठिकाणी काय लिहिले की प्रेषित जो आहे तो काय करणार आहे? प्रवासाला निघणार आहे. बरोबर का? प्रवासाला तो काय करणार आहे? निघणार आहे. तर तो प्रेषित म्हणजे पौल जो आहे त्यानं काय केलेला आहे? शाबात संपल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते सर्व लोक एकत्रित आलेले आहेत. म्हणजे काय? सकाळ आहे का संध्याकाळ आहे ती? ज्यावेळेस ते एकत्र आले भाकरी मोडण्यासाठी ती सकाळ होती का संध्याकाळ होती? आठवड्याच्या पहिल्या दिवसाची. सुरू झाला. बरोबर. म्हणजे सुरू ज्यावेळेस दिवस होतो त्यावेळेस संध्याकाळ असते का सकाळ असते? दिवस ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस संध्याकाळ असते का सकाळ असते? तेच प्रश्न तोच आहे, बाकी काय नाही. म्हणजे ती संध्याकाळची वेळ आहे. आठवड्याचा पहिला दिवस आहे का? बर. म्हणजे थोडक्यात रविवार जो सुरू झाला तो शनिवार संपल्यानंतर, म्हणजे कधी? शनिवार सूर्यास्त झाला की मग कोणता दिवस सुरू झाला? रविवार. आठवड्याचा पहिला दिवस सुरू झाला आणि तो संध्याकाळचा भाग आहे. कारण की दिवसाची सुरुवात कधी होते? संध्याकाळी. मग ते संध्याकाळच्या वेळेस परत एकदा वाचा 7वं वचन. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यास एकत्र जमलो, तेव्हा पावलाने त्यांच्या बरोबर भाषण केले. कधीपर्यंत? तो दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले. मध्यरात्र कोणती? पहिल्या दिवसाची. म्हणजे कोणत्या दिवसाची? रविवारची. बरोबर का? मग मध्यरात्रीनंतर काय होणार होतं? सकाळ. कोणत्या दिवसाची सकाळ? रविवारची सकाळ. कारण की संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस. मग त्यांनी भाकर कधी मोडली? प्रकाशामध्ये का अंधारामध्ये? अंधारा म्हणजे सायंकाळामध्ये. सायंकाळामध्ये. फरक कळाला का? म्हणजे काय टप्प्याटप्प्याने शिकलं की आपल्याला लगेच कळतं. पुढे पाठीमागे शिकायचं. पण लोक काय म्हणतात? अरे नाही, सकाळच्या वेळेस काय केलेलं आहे? भाकर मोडली किंवा लोक रविवारच्या दिवशी भाकर मोडण्यात. इथं भाकर मोडलेली, इथं प्रभुभोजनाचा भाग आहे का? वलांडन सणाचा भाग आहे का? जेवण. मग ते जेवण जेवल्या म्हटल्यानंतर तो दिवस पवित्र झाला का? जेवण जेवले म्हणून तो दिवस विसाव्याचा झाला का? जेवण जेवले म्हणून तो दिवस आशीर्वादित झाला का? तो शाबात झाला का? नाही. जर एखादा दिवस तो विशिष्ट असला पाहिजे तर देवानं तो दिवस विशिष्ट ठरवला पाहिजे, मनुष्याने नाही. देव म्हणायला पाहिजे की ठीक आहे, त्या दिवशी त्यांनी भाकर मोडली म्हणून तो दिवस विशिष्ट आहे. देव म्हणू दे ना. देव म्हणू दे, आपण मानायचं. मग आपण सध्या काय करायचं? ठीक आहे, देव जर म्हटलंय ना तर मग मान्य करू. पण देव तसं काही बोलला नाही. तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला कळेल की आठवड्याच्या पहिल्या दिवसाविषयीची वचनं आहेत ना, त्या पहिल्या दिवशी खूप काही वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. एका वचनामध्ये काय लिहिलं? त्या 3 स्त्रिया त्या ठिकाणी आल्या. दुसऱ्यामध्ये काय वाचलं? त्या स्त्रियांनी सुगंधित द्रव्य आणलं. त्याच्यानंतर वचनात आपण असं वाचलं की त्यावेळेस पाऊल आणि त्याच्या बाकीच्या लोकांनी भाकर मोडली. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण की का? त्या दिवशी तो विसाव्याचा दिवस नाही. ज्या दिवशी तो विसाव्याचा दिवस होता त्यावेळेस त्या शिष्यांनी, मेरी मगदलीन, बाकीच्या स्त्रियांनी तो विसाव्याचा दिवस पाळला का नाही? बरोबर पाळला. पण हा आठवड्याचा पहिला दिवस आहे, मग ते कबरीकडे येणारच. आठवड्याचा पहिला दिवस आहे, पाऊल प्रचार करणारच. कारण की का? पुढच्या दिवशी तो प्रवासाला निघणार होता म्हणून त्यानं प्रचार केला. कळलं का? मध्यरात्रीपर्यंत प्रचार केला. प्रचार केला म्हणून तो दिवस पवित्र होत नाही. आज मी तुमच्या समोर देवाचा प्रचार करत आहे, आजचा दिवस पवित्र आहे का? म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहायचं की तो दिवस विशिष्ट करण्यासाठी देवानं काय काय केलं शाबातासाठी. त्याच गोष्टी जर आठवड्याच्या पहिल्या दिवसासाठी केल्या तर मीही मान्य करेन, आपणही मान्य करू की तो दिवस विशिष्ट असा आहे. ठीक आहे. किती वचनं आतापर्यंत वाचली आपण? 4 झाली वचनं. मत्तय, मार्क, लूक. लूक मध्ये वाचलं का वचन? बर. मत्तय, मार्क मध्ये 2 वचनं वाचली.
योहानामध्ये एक वचन वाचलं, प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक वचन वाचलं. बर, हा उत्पत्ती, बर सर 5 वचन. पण नवीन करारामध्ये जर पाहिलं तर 4 वचन आहे. बर, योहान 20:19. योहान 20:19. योहान याचा 20वा अध्याय आणि 19वा वचन. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी हम्म संध्याकाळ झाली. तेथे शिष्य होते. तेथील तिथल्याद्वारे यहूद्यांचा